ही बाग ही बी आमची उठतीच झाड चांगलं खाल्लं पुसणं वेगवेगळे अम्युनिटीज देणार ना, इथे पंप येणार, हॉटेल येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट बदलण्यात आलेली आहे. पूर्वी उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर मार्गे जाणारा हा रस्ता शेतकऱ्यांच्या विरोधामुळे आणि काही धनदांडग्या लोकांनी या मार्गावर पूर्वीच जमिनी घेऊन ठेवल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याची अलाइनमेंट बदललेली आहे. आता हा रस्ता माढा, पंढरपूर, माळशिरसच्या माळरानावरून जातोय. मात्र ज्या वेळेस ही अलाइनमेंट फायनल झाली, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की आम्ही अलाइनमेंट बदलतोय, त्यानंतर आपण बघू शकताय हा ड्राय एरिया आहे. या ठिकाणी आता आंब्याची झाडं लावल्याचं आपल्याला दिसून येत आहे. याचं प्लांटेशन नुकतंच झालेलं आहे. ज्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी अलाइनमेंट बदलण्याची घोषणा केली, माढा असेल, माळशिरस असेल, पंढरपूर तालुक्यातून नवी अलाइनमेंट केली आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जास्तीचा मोबदला मिळावा यासाठी हे आंब्याची झाडं या ठिकाणी लावून आमराई तयार करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये काही एजंटांनी घुसखोरी केलेली आहे. एजंटांनी या ठिकाणी शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांना आमिष दाखवलं जाते की तुम्हाला जमिनीचा मोबदला आहे, तुम्हाला या झाडातून देखील आम्ही मोबदला मिळवून देऊ, असा या ठिकाणी आरोप केला जातोय. आपण सध्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहोत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नक्की काय परिस्थिती आहे, तुमचं क्षेत्र शक्तीपीठ महामार्गातून बाधित होतंय का आणि आता परिस्थिती काय आहे? आता आमचं जो 3 एकर क्षेत्र बाधित होत आहे आणि आमच्याकडे 2-3 एजंट आलते. ते म्हणायचे आंब्याचं झाड लावा, फायदा होतोय तुम्हाला, जमिनीचे पैसे मिळतात, आंब्याचे पैसे मिळतात. पण आम्ही सध्या नाकार दिलाय. बघू म्हणलं ज्या त्या वेळेला आम्ही ठरवतो. आणि पण हाय ती जमीन गेल्यावर आम्ही जगायचा विषय मिटतोय. तुमची जमीन किती आहे? 2.25 एकर आहे आणि ती पूर्ण द्राक्षाची बाग आहे. द्राक्षाची बाग गेल्यावर काय खाली राहतच नाही ना. आणि पाईपलाईन कॅनेलवर आणले तेवढ्यासाठी आम्ही 8-10 किलोमीटरवर. मग ते पाईपलाईनच काय करायचं? त्या पाईपलाईनीला जवळजवळ 50 लाख रुपये खर्च येतोय. मग त्या पाईपलाईनीचा विषय आम्ही कर्ज कशाने फेडणार? मग आता तुमचे विरोध आहे का सपोर्ट आहे? आता चालूला तर विरोध आहे. आम्ही शासनानं ऐकलं ठीक, नाही तर मग काय हो का, शासनापुढे कोणाच काय चालत नाही. पण 99% इथनं रस्ता त्यांनी दुसऱ्या मार्गातून न्यावा. एजंट कोण आहेत आणि तुम्हाला काय आमिष दाखवत आहे? एजंट काय म्हणते, ते आंब्याचं झाड लावा, आंब्याचे पैसे मिळवून देतो, पुन्हा जमिनीचे पैसे मिळतात. काय कसं पैसे मिळवून देणार आंब्याचे? त्यांना कमिशन ती नोटरी करून मागते ती ना. 25% शेतकऱ्याला आणि 75% त्यांना. 5 वर्षाची नोटरी करून कोरं चेक टांप मागते. कोणाकडून मागतात कोरस? शेतकऱ्याकडून. हा, मग आता तुमचं म्हणणं काय आहे? आमचं काय म्हणणं आहे, इथनं रस्ता जाऊन एवढाच, बाकी काय विषय नाही. आमचा विरोध म्हणजे आमची जमीन आहे ती थोडी जाते, त्याच्यामुळे आमचा विरोध आहे. कोणाचे एजंट आहेत? एजंट काय पुढाऱ्याचे एजंट आहेत, ही सगळे पुढारीच. तुमचे लोकप्रतिनिधी काय म्हणतात? आमदार, खासदार काय त्यांची गप्पच आहे ती. आमदार खासदारचे लोक असणार नाही. हे काय म्हणजे आमदार खासदारनं एजंट थ्रू चालू केलेला आहे. आता हा रस्ता जर तुमच्या शेतातून गेला तर तुम्ही पूर्ण उद्ध्वस्त होताय. पूर्ण उद्ध्वस्त होते, काय राहत नाही. टँक जाते, पाईपलाईन जाते, त्या द्राक्षाच्या बागा जाते, त्या शेततळे जाते, ते बेदाने शेड जाते. नक्कीच. तर या ठिकाणी शेतकरी पूर्णतः या शक्तीपीठ महामार्गामध्ये उद्ध्वस्त होतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी एका बाजूला शक्तीपीठ महामार्गाला विरोध केलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला एजंटचा सुळसुळाट वाढला असून अलाइनमेंट फायनल झाल्यानंतर एजंट लोकांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना गाठून करारनामे करून आंब्याची झाडं लावा, आम्ही तुम्हाला पैसे कमवून देतो, असं आमिष दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या शक्तीपीठ महामार्गामध्ये देखील मोठा भ्रष्टाचार होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली आहे. अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.